हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 1 मार्च 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे, शिष्यवृत्ती कार्यक्रम ओडिसा राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे, बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी नंदकिशोर यादव यांची निवड झालेली आहे. उत्तर आहे नंदकिशोर यादव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट कुठे आयोजित केली? तर पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट गुवाहाटी येथे आयोजित केली. उत्तर आहे गुवाहाटी. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणत्या 2 देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे? तर उत्तर आहे जपान व इंग्लंड. तर जगातील जपान व इंग्लंड या 2 देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारची केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्यांच्या घटनापीठाने दिला? उत्तर आहे 5. तर केंद्र सरकारची केंद्रीय रोखे योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यांच्या घटनापीठाने दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत सरकारने कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रोखे योजनेची घोषणा केली? तर उत्तर आहे 2017 ते 2018 या वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय रोखे योजनेची घोषणा केली होती. उत्तर आहे 2017 ते 18. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत सरकारने केंद्रीय रोखे योजना कोणत्या वर्षी लागू केली? 2018 या वर्षी भारत सरकारने केंद्रीय रोखे योजना लागू केली. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय रोखे योजना ही माहिती अधिकारातील कोणत्या कलमाचे उल्लंघन करीत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे? तर उत्तर आहे 19(1)(a). या कलमाचे उल्लंघन करीत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला? तर उत्तर आहे राजस्थान. तर देशातील राजस्थान राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे. तर या कार्यक्रमात 1,33,00,000 लोकांनी सहभाग घेतला होता. 1,33,00,000. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? उत्तर आहे लंडन येथील. तर लंडन शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तर आहे लंडन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 3रे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य व संस्कृती संमेलन कुठे होणार आहे? उत्तर आहे नागपूर येथे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याने काजी नेमू या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केले? उत्तर आहे आसाम. तर आसाम या राज्याने काजी नेमू या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे. उत्तर आहे आसाम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला? तर नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये उभारण्यात आला आहे. उत्तर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, व्ही श्रीपती ही कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली? तर उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील. तर व्ही श्रीपती ही तामिळनाडू राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनलेली आहे. उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशांतर्गत विकसित केलेल्या रेल्वे कवच सुरक्षा प्रणालीची किती किलोमीटरवर यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर उत्तर आहे 160 किलोमीटरवर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अटकल पोंगल हा कोणत्या राज्यात साजरा होणारा मोठा उत्सव आहे? तर अटकल पोंगल हा केरळ राज्यामध्ये साजरा होणारा मोठा उत्सव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील रेवाडी येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे भूमिपूजन केले? तर उत्तर आहे हरियाणा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व कोणत्या देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर सह्या केल्या? उत्तर आहे भारत व तैवान देशाने स्थलांतर व मुक्त संचार करारावर सह्या केलेल्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याच्या विधानसभेत जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. उत्तर आहे तेलंगणा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.